ऐकायला मिळणार आहे. खरंच या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन नियोजन आणि याचा सर्व विद्यार्थ्यांना खरंच पुरेपूर फायदा होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आपल्या मार्गदर्शकांसाठी. तर त्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. सुस्वागत. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा निमित्त आमचे गुरुमाऊली संदेश पारधी यांच्या शिष्यवर्ग आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमानिमित्त प्रथमतः आम्हाला आमंत्रण देऊन आम्हाला बोलवलं, त्याबद्दल मी प्रथमतः आधी तुमचा ऋणी आहे. तसेच पालकवर्ग, विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग यांना शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो. प्रथमतः स्वामी गणपती स्तवन करून एक अभंग सादर करेल, नंतर पक्वाचं मार्गदर्शन मला सर करते. धन्यवाद. गजवदनं चिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि, विघ्नराजं नमामि, विघ्नराजं नमामि. नमो स्वामी राजा दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते, नमो नमस्ते, नमो नमस्ते. पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. नमन माझे गुरुनाथ
महाराजा दत्तात्रया महाराजा माझा जीव से
नमस्कार. आज गुरुपौर्णिमा उत्सव आणि या उत्सवामध्ये अपवाद कार्यशाळा आणि या कार्यशाळेसाठी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्हा
सिंधुदुर्गातील या छोट्या कलाकारांना तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या गुरुमाऊली संगीत विद्यालय या विद्यालयाचे आम्ही आभारी आहोत. तसेच जमलेल्या सर्व श्रोतेवर्ग, शिष्यगण, पालकवर्ग या सर्वांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि प्रत्यक्ष या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. तर सुरुवातीलाच म्हणजे आम्ही पारधी माऊलींना सांगितलेलं की नेमकं कुठल्या विषयावर बोलायचं या थोडीशी आम्हाला माहिती द्या. त्यावर त्यांनी रियाज, अक्षरांचा निकास, पढंती, भजंती, वादक या वादकांचे गुणदोष या प्रश्नांवर थोडीशी चर्चा व्हावी. त्यानंतर तुम्हाला काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्याचं काम आम्ही करू. थोडंफार कुठलं वादन प्रकार तुम्हाला हवा असेल, जे तुम्हाला भजनामध्ये उपयुक्त असेल किंवा जो काही तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही जर सांगितलं तर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू. आमच्या गुरुमाऊली डॉक्टर श्री दादा परब, महेश सावंत यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि या ठिकाणी या कार्यशाळेला सुरुवात करू. सुरुवातीला आपण गुरु या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ. आज तुम्हा सर्वांना किंवा आम्हाला या ठिकाणी बसण्याचा जो मान, जो सन्मान, हा जो भेटलाय हा आपल्या गुरूंमुळे मिळाला. कारण गुरुशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. गुरुवर निष्ठा असणे, त्या गुरुप्रती आपण आदरयुक्त असणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण देवादिकांना सुद्धा गुरु करावे लागेल. तुम्ही आम्ही तर सामान्य माणूस, कुठेच काही नाही. मग आज आपल्या गुरूंची आठवण ठेवणं हे प्रत्येक शिष्याचं काम आहे. फक्त गुरुपौर्णिमा आली की गुरुजींची आठवण करणारे वेगळे असतात आणि रोज नित्यनियमाने आपल्या गुरूंची आठवण करणारे वेगळे असतात. पण रोज नित्यनियमाने आपल्या गुरूंची आठवण करणं, त्यांना स्मरणात ठेवणं म्हणजेच आपण त्या कलेचे उपासक आहोत हे सिद्ध होतं. गुरुजन, सर्व वादक सर्वांना विनंती आहे, कारण तुमच्यात परमेश्वराचा काही अंश आहे म्हणून तुम्ही हे पक्वाद वादक आहात. नाहीतर वाटेन जाणारा सुद्धा पक्वाद वाजू शकला असता. त्या परमेश्वराची रचना कशी आहे, ज्याला जे द्यावं तेच तो देतो. आम्हाला वाजवण्याची कला दिली पण गाळा नाही दिला, नाहीतर आम्ही गायला सुद्धा होतो. आमचे छान गातात तर त्यांच्याकडे वाजे नाही केला. आणि प्रत्येकाला परमेश्वराने ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे जी कला दिलेली आहे आणि प्रत्येक कलाकार थोडा आवाज नाही, प्रत्येक कलाकार हा आपल्या जागी श्रेष्ठ असतो. कोणाचीही बरोबरी होऊ शकत नाही. तुम्ही वाजवला तोच अभंग दुसऱ्या विद्यार्थ्याने वाजवला, तोच अभंग तिसऱ्या विद्यार्थ्याने वाजवला. प्रत्येकाचं सादरीकरण, प्रत्येकाचा भाव वेगळा असतो. कारण तुम्ही जसं प्रेम या पक्वादावर करणार तसं तो प्रेम तुम्हाला देणार. आणि संगीत ही कला तशी आहे की ज्याच्यात तुमचं सातत्य या जोपर्यंत नाही तोपर्यंत ती कला तुमच्यावर प्रसन्न होत नाही. आणि ही कला आत्मसात करण्यासाठी अथक परिश्रमाची खूप गरज असते. नुसतं गुरुजींकडे रोज क्लासला गेलो म्हणजे मला येईल या भ्रमात कृपया राहू नका. एक दिवस क्लासला नाही गेला तरी झाले, पण जे गुरुंनी दिले ते रोजच्या रोज हातात आलंच पाहिजे. काही जणांचा म्हणजे असं समज असतो पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा, आता माझी 10वी आहे, माझा जॉब आहे, आता मी या कलेकडे बघू शकत नाही. पण माझं मत असं आहे की सर्व आपली कामं करून, कारण प्रपंच कोणाला सुटलाच नाही, करिअर करायचं पाहिजे. सगळी आपली जी कामं करून जी आपली कला जो जोपासतो तो खरा कलाकार. कारण कलाकाराला ठराविक वेळ त्यासाठी द्यावा लागतो आपल्या कष्टात. तुम्ही म्हणाल की मी उद्या सुट्टी घेतो आणि दिवसभर रियाज करतो, मग 15 दिवस कोण करत काही उपयोग नाही. जेवण रोजच लागतं ना, राशन महिन्याचं भरतो आपण, तर एका दिवशी शिजवतो कसं रोज थोडं थोडं हवं तेवढंच होतं. तसंच आहे संगीत ही कला कशी आहे, त्याची उपासना होणं गरजेचं आहे. तुमच्या सुदैवानं तुम्हाला तुमचे गुरुजी चांगले लागले, शांत मनमिळावू स्वभाव आहे, शिकण्याची वृत्ती आहे
आणि एवढं सगळं साम्राज्य त्यांनी इथे उभं केलं आणि एवढं असून त्यांचे पाय जमिनीवर आहे हे मोठं भाग्याचं आहे. कारण आम्ही असे बरेच कलाकार बघितले, कारण आमचा आता 25-30 वर्ष प्रवास हा स्टेजवर झाला आहे. बऱ्याच जणांनी सुरुवातीला मालवणी भाषा सांगितली आठ केली, नंतर कुठे गायब झाले कळलंच नाही. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मला खूप कौतुक वाटतं, कारण मी गेली 4-5 वर्ष पाहतोय तुम्ही सर्व ही टीम की आम्ही तिकडे जरी कार्यक्रम ठेवला तरी तुम्ही त्याच उत्साहाने त्याच प्रेमाने हजर असतात. संपूर्ण दिवस थांबतात. रात्री उशीर झाला तरी एसटी बाईक काय असेल काय भेटेल ते, किंवा तिथे आम्ही सरांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली तरी आम्हाला तिथे ही सोय नाही ती सोय नाही. ही चांगल्या कलाकाराचे लक्षण आहे. म्हणजे जो कलाकाराचा गुणदोष मानला जातो, ज्या ठिकाणी आपल्या गुरुला गालबोट लागता कामा नये किंवा आपल्या वागण्यामुळे आपल्या गुरुला गालबोट लागतात याची काळजी जो शिष्य घेतो तोच भविष्यात आपलं आणि आपल्या गुरुचं नाव कमवतो. आता तुम्ही म्हणा मी एकट्याने वाजवल्याने काय फरक पडतो, बाकीच्या एकटी वाजवतो नाही, तसं नाही. कारण तुम्ही एकट्याने जर वाजवला, समजा एखाद्या स्टेजवर उद्या रत्नागिरीच्या एका मोठ्या स्टेजवर तुम्ही वाजवला तर तिथे एखाद्या तरी प्रेक्षकाला तुमचं वादन आवडलं आणि त्याने सांगितलं हा कोण, त्याचं नाव कमी कोणाकडे शिकतो, संदेश पारधींकडे शिकतो, कोणाचा मुलगा, अमुक अमुकचा मुलगा, कुठल्या गावचा मुलगा, अमुक गावचा मुलगा. म्हणजे तुम्ही एका वेळी किती जणांच्या आनंदात भर पाडता हे लक्षात घ्या. कारण ही कला अशी आहे की इथे तुम्हाला पैसा मिळणार नाही, सन्मान नक्की मिळेल. करिअरच्या दृष्टीने शिक्षण आपलं हे महत्त्वाचं आहे. कारण या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर शिक्षण आणि ते सुद्धा दर्जेदार शिक्षण असणं गरजेचं आहे. मला तुम्हाला खरोखर मी सांगतो, आम्हाला त्यावेळी शिक्षण घेता आलं नाही. आज त्याची किंमत आम्हाला कळते, कारण त्यावेळी परिस्थिती सुद्धा तशी नव्हती. खरं सांगायला काही आम्हाला लागलं, पण आता तुम्हाला तुमचे पालक या ठिकाणी तुमची कला सादर करण्यासाठी सगळी मदत करतात. अरे तुम्ही कार्यक्रमांना बाहेर जाता तो सुद्धा खर्च तुम्हाला हसत नका नाही. आम्ही त्यावेळी स्वतः कष्ट करून क्लासची फी भरली. त्यावेळी हे कुठं साधारण आमच्या म्हणजे साधारण तरी कुठंतरी आम्हाला येते थोडंफार, पण करिअरच्या दृष्टीने विचार करतात. शिक्षण जे घेतात, जे तुम्ही शालेय शिक्षण असेल ते करिअरच्या दृष्टीने असेल ते सर्वोत्तम शिक्षण घ्या. कारण शाळेची पटसंख्या भरून खिचडी खाण्यात काही अर्थ नाही. एखाद्या क्षेत्रात आपलं नाव असणं हे महत्त्वाचं आहे. करिअरसाठी शिक्षण महत्त्वाचं आहे आणि कला सुद्धा महत्त्वाची आहे. कारण शिक्षण तुमचं पोट भरतं आणि कला तुम्ही का जगावं हे शिकवतं. कारण समाजात तुम्ही जर उत्कृष्ट कलाकार म्हणून वावरता तर त्या ठिकाणी जो तुम्हाला मान सन्मान असतो. आता तुमची आमची ओळख कुठे होणार होती? आम्ही कुठे कुडाळ तिथून आतमध्ये, तुम्ही इकडे रत्नागिरी, तुम्ही आम्हाला तुमच्या नावाने कधी ओळखणार होतो. पण या कलेच्या जीवावर आज तुम्ही आम्हाला जो मान सन्मान द्या, बरोबर खूप असं आम्हाला आता तुम्ही आमचे परकीय विद्यार्थी वाटतच नाही, दुसऱ्याचे विद्यार्थी असे वाटत नाही, आमचे विद्यार्थी वाटत. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण रियाज कसा करावा आणि त्या रियाजाचे पद्धत काय या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देऊया. मुख्यतः रियाजाचे 2 प्रकार असतात, एक बौद्धिक रियाज आणि दुसरा शारीरिक रियाज. आता बौद्धिक रियाज यामध्ये समजा तुम्हाला तुमच्या गुरुजीने एखादी रचना शिकवली, एक रचना शिकवल्यानंतर ती रचना स्वतः पठण करणं म्हणजे स्वतः पाठ करायची आहे. पूर्ण पाठ केल्यानंतर ती बीट्समध्ये म्हणायची. म्हणजे समजा तुम्हाला 16 मात्रेचा तुकडा दिलेला असेल, समजा आपण धरून धागे तिथं गदी घेणं, नागे तिथं कळता गदी घेणं, कळता गदी घेणं, कतिक धा धा धा, कतिक धा धा धा, कतिक धा धा धा, ही तुमची रचना आहे. मग ही रचना सर्वप्रथम टाळीत बसवायची. टाळीत बसल्यानंतर वादनात तुमच्या कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. त्यासाठी टाळीत बसवायची. समजा धागे प्रत्येक अक्षराला 1 टाळी घ्यायची. सुरुवातीला पहिले 2 दिवस आपण ही प्रॅक्टिस करताना एकदम म्हणजे आपल्या हातामध्ये सुटसुटीतपणे वाजवताना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये अशी पूर्ण एकदा फक्त आपल्या हातात बसवायची आहे. आणि नंतर त्याची लय जी काय बसवायची आपल्या गाण्यामध्ये बसवायची असेल किंवा सोलोमध्ये बसवायची असेल, मग त्याचं जे स्पीड असेल किंवा त्याची जी लय असेल त्या लयमध्ये बसवावं लागेल.
म्हणून बौद्धिक रियाज हा मुख्यतः सुरुवातीला प्रत्येक वादकाने लक्षात ठेवायचं की रियाजला बसल्यानंतर 15 मिनिटं तरी सुरुवातीला बौद्धिक रियाज स्वतःचा करायचा. त्यानंतर शारीरिक रियाज. शारीरिक रियाज म्हणजे दिलेली अक्षरं आहेत ती वाजवून बघायची. वाजवल्यानंतर ती अक्षरं समजा एक लय फास्ट असेल, धडकीले 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 समजा ही लय मी आता 1 मिनिट वाजवतो. या लयमध्ये मी 1 मिनिट वाजवतो, मग मला 2 मिनिटं वाजवता आले पाहिजे. तर आम्ही मुलांना लिहून देतो की ही रचना 100 वेळा वाजवली. अरे बापरे 100 वेळा म्हणजे किती वेळ झाली, म्हणजे तिथं हा शब्द 100 वेळा वाजवा. त्यांना टेन्शन येतं 100 वेळा म्हणजे किती वेळ, किती वेळ जाणार त्याची. समजा एक तुमची दुप्पट लय असेल तर जागे तिकडे किती वेळ लागतो, धडकीले 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 एका मिनिटात 1000 वेळा वाजून जाईल. म्हणून लय पकडताना शक्यतो तुम्ही प्रॅक्टिस करताना घरी रियाज करताना लक्षात ठेवायचं की मिनिटावर रियाज करायचा. मिनिटावर एक रचना ही मी आता 2 मिनिट न थांबता वाजवणार. समजा मध्येच चुकलं परत पहिल्यापास टायमिंग लावायचं. समजा तुम्ही 1.5 मिनिट वाजवलं आणि चुकला परत पहिल्या 1 मिनिटावर यायचं. असं ज्यावेळी करताना हातामध्ये जो स्टॅमिना आणायचा असतो तो कुठल्याही दुकानात औषध मिळत नाही. तो तुम्हाला तुमच्या मेहनतीनेच तयार करावा लागतो. त्यासाठी जी रचना आहे ती रचना हातात व्यवस्थित बसली त्यानंतर मग आपण लेहरासोबत त्याचं मोजमाप करायचं आहे. म्हणजे लेहरा समजा आपण वाजवतो, लेहरेच्या मागे आपण राहतो, लेहरा अगोदर संपतो की लेहरा नंतर संपतो हे मोजमाप स्वतः करायचं आहे. किंवा एखादा जाणकार व्यक्ती असेल, तुम्ही जर 2 तास रियाज करत असाल तर समोरच्याला पण 2 तास तुमच्यासमोर बसण्यासाठी वेळ पाहिजे. म्हणून आपलं परीक्षण स्वतः आपण करायचं. मग एखाद्या जाणकार व्यक्तीला तिथे बसवायचं. कारण सध्या स्पर्धेच्या युगात कोणाजवळ किती वेळ असेल सांगता येत नाही. म्हणून आपलं आपण अगोदर बसवायचं आणि एखादी रचना आपण बसवली त्यानंतर त्याचं परीक्षण स्वतः करताना ती रचना बरोबर आहे का ही बघायची. बरोबर असली तर ती अचूक आहे का. अचूक म्हणजे धागे तिथे तागे तिथे करता गदी घेणं, करता गदी घेणं. समजा आपण तास आहे मग आपण कथा गदी घेणं गेलं तर चुकणार. मग करता गदी घेणं कारण तो रिदम आहे तो भेटला पाहिजे. ती अचूक आहे का बघायची. अचूक असली की त्यानंतर ती शुद्ध आहे का बघायची. शुद्ध म्हणजे ताच्या जागेवर ता बसतो आहे, तिथच्या जागेवर तिथं बसतं आहे, दिनच्या जागेवर दिन बसतो आहे, गेच्या जागेवर गे बसतो की गे वाजवताना कला पण हात लागतो. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं. कारण ज्यावेळी तुम्ही नुसतं वाजत असता त्यावेळी त्याचा फरक पडत नाही. ज्यावेळी साऊंड असतो, साऊंड असला की तुम्ही जरा जरी हाताचे वेडेवाकडे चाळे केला तरी तुमच्या वादनातील गोडी निघून जाते. या गोष्टीकडे आपण सातत्याने लक्ष द्यायचं. अचूक आहे का ते बघायचं, बरोबर आहे का ते सुद्धा बघायचं आणि शुद्ध आहे का ते सुद्धा बघायचं. अशा पद्धतीने रियाज करताना या गोष्टींची काळजी घ्यायची आणि शक्यतो 15 मिनिटासाठी रियाजाला कोणी बसू नका. माझं तर प्रांजळ मत आहे. कारण काय होतं 3 वाजले आता मला जरा रियाजाला बसायचं आहे. मग तो पकवास कुठे असणार तो काढणार, मग वही शोधणार कुठे ती येणार, पीठ मळायला कोणातरी सांगणार ती येणार. तोपर्यंत 3:15 झाले. आपला टाईम होऊन गेला. 3:30ला आपल्याला अर्जंट कुठेतरी जायचं असतं, त्याचा फोन येण्याचा मेसेज येत असतात. झालं 3:15 वाजला 15 मिनिटात ते बघण्यातच गेलं. रियाज कधी करा. बसल्या जागी 1 तास तरी रियाज करा कमीत कमी. रियाज सुरुवात स्टार्टिंग तेव्हा होतो ज्यावेळी तुम्ही पहिला 10 वाजवता तेव्हा. मी आता ठरवले आता मी रियाजाला बसणार, तिथून टायमिंग लावायचं नाही. पीठ लावून सगळं ओके झालं, वही पुढ्यात आली, पहिला 10 ज्यावेळी तुम्ही वाजवणार तिथून टायमिंग मोजायचं. दुपारपासून ठरवले मी आज रियाजाला बसणार, तो टायमिंग नाही. आणि आपल्या जे 2 वर्ष 4 वर्ष शिकलेले विद्यार्थी त्यांनी शक्यतो आता खूप सोयीसुविधा झाल्या आहेत. मोबाईलवर लेहरा ॲप मिळतात, ते लेहरा ॲप लावायचे, त्यावर ताल वाजवायचे. कारण ते लेहरा वाजवतात त्या लेहऱ्यावर वाजवणं खूप कठीण असतं. कारण त्या लईबरोबर आपली लय मॅच होणं खूप तारेवरची कसरत असते. शक्यतो प्रत्येकाने त्या ॲपवर किंवा त्या लेहरावर वाजवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपली लय पक्की होते. कारण तुम्ही जर लय पक्के नसला तर तुम्ही दुसऱ्याला साथ काय करणार. आपलं जर व्यवस्थित नसेल तर आपण दुसऱ्याला काय साथ करणार. कारण मग आपण पण अडकून पडलो तो पण आपल्याबरोबर पडला. म्हणून रियाज करताना
त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की लय मजबूत करायची आपण. पढंत आणि भजन दोन्ही सारख्या पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त म्हणता, पढंती करता, कारण बघा एखादा शब्द आपण जोरात जास्त वेळ म्हणत गेला, तुम्ही एखादा बोल जास्त वेळ म्हणत गेला, जेवढं तोंडाला तुम्ही फास्ट म्हणाल तेवढे हात तुमचे फास्ट करणार. कारण हाताची क्रिया तेव्हा होती ज्यावेळी तोंड त्याला आज्ञा देतं तेव्हा. बघा तुम्ही ट्राय करून जास्तीत जास्त वेळ म्हणायचं म्हटल्यामुळे त्या अक्षराची लय आपल्या डोक्यामध्ये फिट बसते. त्या लयीचा अभ्यास हा झाला पाहिजे. आणि रियाज करताना एका लयीमध्ये करू नका. समजा आता तुम्ही एक दिवस पूर्ण एक लय आहे तुमची, धागे तितके धागे तितके धागे, त्या लयीमध्ये तुमची सगळी रचना वाजवतात, ठीक आहे. नंतर समजा ही रचना आपल्या हातात ज्यावेळी हात वेडेवाकडे न करता अनावश्यक ताकद न लावता वाजवता येते तोपर्यंत त्याच लयीत वाजवायचं पूर्ण. आणि त्या लयीच्या नंतर मग आपण थोडी लय वाढवून बघायचं. कारण आपल्याला सादरीकरण ऑन स्टेज करत असताना गायक कुठली लय पकडेल आपल्याला माहिती नसते. आता गाडी एखादी भाड्याला द्यायची आहे, समजा भाड्यावाल्याने सांगितलं आम्हाला सावकाश जायचं, आपण स्लो गेलो तरी चालतं. पण त्याला अर्जंट जर जायचं असेल तर तुम्ही सांगा माझी गाडी 40वर पळत नाही, ते जमणार नाही. म्हणून स्टेजवर आपला गाण्याचं स्पीड जर 80चं असेल तर आपली घरी तयारी 90ची पाहिजे, 90च्या स्पीड. तर तुम्ही तिथे दमदार सादरीकरण करणार. कारण तुम्ही घरी जर 1 तास प्रॅक्टिस, समजा एक सोलो बसवला तुम्ही, त्या सोलोची प्रॅक्टिस तुम्ही घरी रोज जर 1 तास केला तर त्याच सोलोचं सादरीकरण स्टेजवर करत असताना 20 मिनिटामध्ये तुम्ही दमदार करू शकता. कारण तो स्टॅमिना तुमच्याकडे शिल्लक असतो. कारण स्टेजवर वाजवताना जी ऊर्जा असते ती दुप्पट झालेली असते. कारण आपल्या समोर प्रेक्षक असतात, आपलं वाजवण्याचा मूड वेगळा असतो, त्यामुळे नकळत थोडा स्पीड वाढलेला असतो. त्यामुळे सादरीकरण करताना घरी प्रॅक्टिस भरपूर पाहिजे. शाळेतली मुलं आहेत त्यांना ठीक आहे, जॉबवाले आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो, घरी येणार कधी, प्रॅक्टिस करणार कधी. पण शक्यतो तुम्ही थोडा वेळ तरी प्रॅक्टिस झाली पाहिजे हा नियमच घालून ठेवा. जसं आपण आंघोळ केल्यानंतर देवाला अगरबत्ती लावून नमस्कार करतो, जे आपण कधी चुकत नाही किंवा जी आपली जबाबदारी आपण म्हणून समजतो, तसाच रियाज ही सुद्धा आपली जबाबदारी झाली. कारण अजून एवढे शोध लागले पण रियाजावर कुठला अजून औषध आलेलं नाही. तर आम्ही ती नावं तेवढं पाठ करून सर्वांना दिली असते 2-2 इंजेक्शन. कारण ही कलाच तशी आहे, जे इथे तुम्ही जेवढे नम्र व्हाल, जेवढे माथा टेकाल, तेवढी ती कला तुम्हाला डोक्यावर घेईल. कारण याच्या समोर ज्याचं डोकं झुकलं त्याला समाजाने डोक्यावरच घेतलं. पण इथे जो वाहत गेला तो कधी कोणाला दिसलाच नाही. म्हणून आपल्या गुरूंनी जो अभ्यास दिला तो काळजीपूर्वक नीट सर्व तपासून व्यवस्थित वाजवावा. आपलं सादरीकरण जे आहे समजा आपल्याला समजत नसेल तर आपला गुरुबंधू कोण असेल त्याला सांगावं. गुरुबंधूला वेळ नसेल, आपल्या गुरुजींना वेळ असेल त्यावेळी जाऊन त्यांना सुद्धा सांगावं की माझा हा रचना मी वाजवली आहे किंवा ही मला बसत नाही, या गोष्टीमध्ये मला अडचण होते. त्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही त्यांचं मार्गदर्शन द्या. कारण पढंती जेवढी चांगली होईल तेवढा तुमचा रियाज चांगला होईल. कारण आजच्या या युगामध्ये बरीचशी मुलं मोबाईलमध्ये आपला बराच वेळ घालवतात, म्हणजे कळत सुद्धा नाही त्यांना की आपले 2-2 तास केव्हा जातात. पण त्याच मुलांना विचारलं की तुम्ही रियाज किती वेळ करता तर अर्धा तास. बरं ठीक आहे, त्या मोबाईलमध्ये तुम्ही बघा, हरकत नाही, पण निदान 20 रुपये तरी मिळतात का त्याचे तुम्हाला? ते पण एखादं भजन वाजवलं, एखादा अभंग वाजवला तर आम्ही गुरु म्हणून आम्ही जेव्हा असं फील करतो की एखाद्याचा मुलगा साधी आरती वाजवत असतो आणि त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी असतं, ते आनंदाश्रू असतं. हेच आमच्यासाठी मोठं आहे. कारण काय असतं, आम्ही काय देतो तुम्हाला, हेच आहे की तुमचं नाव समाजामध्ये आदरानं घेतलं जावं, तुम्ही चांगले कलाकार म्हणून या समाजात वावरावं. आज तुमचं नाव, तुमच्या आईवडिलांचं नाव, तुमच्या गुरूंचं नाव, तुमच्या गावाचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव, ही सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. एका तुमच्या वादनाच्या श्रद्धेवर. कारण ही श्रद्धा अशी आहे, तुम्ही इथे जर श्रद्धापूर्वक जर तुम्ही त्याची मेहनत घेतला, रियाज केला तर काहीही कठीण नाही. आणि जर तुमच्या श्रमामध्ये प्रामाणिकपणा असेल तर परमेश्वर तुम्हाला चांगलं यश हे तुमच्या पदरात टाकणारच आहे. थोडंफार आमचे गुरुबंधू तातवणकर महोदय
हे सुद्धा मार्गदर्शन करतील. थोडं बोला. हॅलो, आवाज नाही. हॅलो हॅलो, नमस्कार. श्री गुरुमावली संगीत विद्यालय यांच्या वतीने आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपल्या गुरूंचं पाद्यपूजन आणि आजचा दिवस रविवार. आज कामदा एकादशी, योग पण चांगला आहे. स्वामीचरणी नतमस्तक होऊन जगन्नाथ गुरुमावली संगीत विद्यालयाचे मार्गदर्शक आमचे सर्व गुरुवर्य पखवाज अलंकार महेजी सावंत यांच्या चरणी नतमस्तक होऊन जे आज आम्हाला जे ज्ञान त्याने दिलं आणि ते ज्ञानाचा प्रसार कसा होतो हे गुरुमुळे साध्य होतं. त्याने आम्हा दोघांना एक संधी आणि आमचे मित्र संदेशजी याने इथे बोलून एक पखवाज कार्यशाळा घ्या, मुलांना काहीतरी मार्गदर्शन द्या. तसं बघितलं तर खडपकर सरांनी सर्वच मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. हां, विषयाला कसं असतं, बोलता बोलता विषयाला लागून झाला. संगीत विषयच असा आहे, अथांग आहे. किती प्रयत्न करा, शेवट त्याचा नाही आहे. पण सांगण्याचं तात्पर्य एवढं की तुम्ही ज्यावेळी त्या सागरामध्ये उतरता, जेवढा आपल्याला श्वास आहे तेवढापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा, एवढं तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आम्हा तिघांना आमचे गुरुबंधू खडपकर माऊली तसेच संगीत विशारद सागरजी राठोड सर या तिघांना साथ संगत कार्यशाळा घेण्याची जी आपण सर्वांनी संधी उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. बघा, मार्गदर्शन म्हणजे काय की एखाद्याला आपण हा प्रश्न विचारला, त्याला सांगता आला नाही, मग तो कसला, असं काही नसतं. लक्षात घ्या, तुम्ही ज्यांच्याकडे शिकता त्यांच्याजवळ कमी नसतं, पण देण्याचं एक काय वेळ असतो, काळ असतो. ज्याप्रमाणे तुम्ही जाल, एक काळ असं येईल की त्यावेळी तुम्हीही त्या स्थानावर असणार गुरु म्हणून. काही जणांना सवय असते की तो छान वाजवतो, मग तो कोणाजवळ शिकला आहे, मग मी त्यांच्याजवळ जातो. असं काही मनात आणू नका, असं काही नाही. आम्ही आमच्या गुरूंकडे आज मला वाटतं 24 वर्ष, म्हणजे 12 दुणे 24, 2 तप झाले आमचे. 12 वर्षाचा काळ, 1 तप, 2 तप. आज आम्ही आमच्या गुरुमाऊलींचा हात अजूनपर्यंत सोडलेला नाही. हात म्हणण्यापेक्षा त्यांचे पाय सोडलेले नाही. एक तर आम्हाला न्या, नाही तर पाय सोडणार. हा आमचा ध्यास आहे आणि ध्यासातूनच आज असं काहीतरी म्हणजे एक स्टेज आपण मोठं म्हणूयाच नको. आणि यामध्ये लहानपणात एका देवा मुंगी साखरेचं तसंच आहे. सरांनी तर बरंच सांगितलं. मी थोडंसं निकास या शब्दाकडे वळतो. निकास म्हणजे काय? गुरुजी आपल्याला देतात लिहून निकास. काही जणांना माहीत नाही निकास म्हणजे शब्दाचा अर्थ कळला पाहिजे तर पुढे बोट घालायचे किंवा हात घालायचा. तुम्हाला कोणाला माहिती आहे का निकास या शब्दाचा अर्थ? माहिती असेल तर सांगा. कारण बरीच मुलं यामध्ये गांधर्वाच्या परीक्षा किंवा आपल्या भारतीय कलापीठाच्या परीक्षा दिलेल्या आहेत. पण निकास या शब्दाचा अर्थ कधी जाणून आपण गुरुजींना विचारा, सर मला निकास शब्द दिलाय, या निकासचा अर्थ काय? मला तुकडा दिलाय, तुकड्याचा अर्थ काय? वहीतलं पाठ करा तेव्हा करा, पण दिल्यानंतर एखादी रचना दिली, मी तुला परमाई चक्रधार देतोय,
गुरुजी मला ती रचना द्यायची, बंदिश द्यायच्या अगोदर मला त्या शब्दाचाच अर्थ सांगा, तर माझ्याकडनं फरमाईश वाचेल. फरमाईशा प्रकार 2 होतात, आपण नंतर ते घेऊ. पण निकास बघा, निकास या शब्दाचा अर्थ पद्धत, ती बंदिश किंवा तो बोल कसा वाजवायचा, ती पद्धत. एखाद्या वेळीला कीट शब्द वाजवतो, कीट हा शब्द शास्त्रीय पक्वादामध्ये गेला, दोन्ही शब्द चालतात. पण काही वेळेला काय होतं, एखाद्या वेळी आपल्याला क्लास शिकतो, दुसऱ्याला दिलेली असते ती रचना, मग आपण काय करतो, मला कीट शब्द झालाय, कीट का झालेला आहे, मग आपण इकडेच बघणार, कीट आहे तो. पण इथे निकास बदलते बघा. का तर त्याने त्या निकासकडे लक्ष दिलेलं नव्हता, निकास माहितीच नाही त्याला. मग तो आपण सरळ वाजवतो, कीट का चुकलं, याचं स्पीड आलं पाहिजे ना, कीट का. इथे काय वाजवलंय मी, मग ते शिका, ते गुरुजींना विचारा. इथे कीट हा शब्द मी तिट म्हणून पण वाजवतो, का. ह्या प्रत्येक अक्षर वर्ण याचं पहिलं गुरूंकडनं काय घ्या, तो कसा कोणत्या बोटाने वाजवायचा आहे घ्या लिहून. एखादी मोठी बंदिश असते, त्यामध्ये समजत नाही आपल्याला आणि आपली गोची होते. तिसरं जातीमध्ये बघा, सगळं उलट वाजलेलं आहे, सरळ काहीच नाही. थिकीट शब्द आणि तर आपल्याला थिकीट झालाय, थिकीट चुकला तो. शास्त्रीय पद्धतीमध्ये तुम्ही ते म्हणून निकास शिकायची असते, थिकीट सरळ वाचा. ती निकास शिकल्यानंतर तुम्ही कोणतीही बंदिश घ्या. महत्वाचं तुमचा अगोदर हात बरोबर पडतो. आणि रियाज सरांनी सांगितलं, पण रियाज करते वेळी मी फक्त ते बोलले, मी फक्त प्रात्यक्षिक सांगणार. रियाज करते वेळी ज्यावेळी ज्या बोटाचं ज्या हाताचं काम आहे त्याच वेळी त्या हाताला काय ते वरती उचला. आपल्याला सवय असते इकडनं वाजू की इकडनं वाजू, इथे आपली जमलिंग पूर्ण होते. सावकाश करा, आठवा, मनन करा, चिंतन करा. मला कीट सावकाश उचलू नका, इकडे आलंच नाहीये उगा असं करू की तसं नको. हे काय, हा बेसिक जरी असला विषय तरी प्रामुख्याने संगीतामध्ये प्रमुख मानलेला आहे निकास. प्रत्येक बंदिश, प्रत्येक घराण्याच्या बंदिश वेगवेगळ्या, त्यांची प्रत्येकाची निकास वेगळी असते, म्हणून पहिलं ते शिकायचं. त्यानंतर रियाज करताना एकदम निकास समजली आहे, मग काही घाई नाही आहे. मी वाजवलोय, मला 24 वर्षाचा काळ गेला आहे, त्यामुळे मी आज बिंदास वाजवतो किंवा त्या स्पीडमध्ये वाजवतोय. तुम्हाला अजून काय 1 वर्ष झालं नाही, 2-3 महिने झाले नाही, तरी मी तो प्रयत्न करतो नाही. जेवढं तुम्हाला सावकाश, त्यामध्ये काय असतं, जेवढं तुम्ही सावकाश रियाज कराल त्यावेळी तुमच्या बोलांची स्पष्टता स्वतःला ऐकायला आली पाहिजे. मी म्हणतोय, काही जण मी बघितलं, मी पखवाजाचा प्रमुख बोल तिटकत गदिगन. काही जणांना अजून तिरकडे टाकतात, तिरकडे गदिगन वाजव पूर्ण वाजवतच नाहीये, आपलं करतात हेच करतात. पण हा बोल तुम्ही सावकाश घ्या, अक्षर पूर्ण तुमची वाजले तुमची. आणि हे पहिलं आधी स्वतःला ऐकायला आलं पाहिजे. आता मी इथे ऐकतोय माझं, याहीपेक्षा तुम्हाला कितीतरी चांगल्या पटीने ऐकू येत असेल यांच्यामुळे. हे कुठेही पक्वाद वाजवा किंवा काही वाजवा, काही बेस नाही, पण बाहेर तो चांगला ऐकायला येतो. पण नाही, तसं नको. स्वतःला पहिलं स्वतःच्या कानानं ऐकायला आलं की आपलं 100% वादन चांगलं आहे, ते दुसऱ्याने पावती द्यायची गरजच नसते. अशा प्रकारे आणि सावकाश रियाज करा. त्यामध्ये तुमचं महत्त्वाचं म्हणजे तो बोलावरती प्रभुत्व मिळवता येतं. जेवढं विलंबित कराल तेवढं एखादी बंदी त्याची नंतर. आता यामध्ये लयींचे प्रकार अनंत आहेत, अनंत लयींचे प्रकार आहेत. परंतु आपण या आपल्या गांधर्वाच्या म्हणा किंवा अखिल भारतीय संगीताच्या विद्यालयातून आम्हाला
कमीत कमी 3 तर लई आल्या पाहिजेत. कमीत कमी 3 लई, एकपट, दुप्पट आणि त्याची चौपट, एका पटीची चौपट. मधली लय तर राहू दे, थोडीशी त्यासाठी भरपूर रियाज करावा लागतो. तिप्पट म्हणतो आपण, पण सगळंच येत नाही. जे भेटतं त्याचं फक्त दाखवतो ना. जे बंदिश तुम्हाला दिलेली आहे तर प्रत्येक बंदिशीची तिप्पट आली पाहिजे. प्रत्येक बंदिश राहू दे बाजूला, तुम्हाला जर ताल शिकवलेले असतील तर त्या तालाची, प्रत्येक तालाची तिप्पट आली पाहिजे. आपला आधी ताल आला की इथेच गोची उडते, धा धिट 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 धा धिट धिट गेली कधी म्हण. मग पहिली ते काय करावी लागते, त्यांनी सांगितलं तसं पहिली हातावर घ्या करून आणि सावकाश करा. 3-3 मात्रांचा हिसाब करत जायचा आहे. अशाने काय होतं, तुमचे तिप्पटवर प्रभुत्व मिळालं की तुम्ही 1.5 पटला सहज गेला. पटी इथेच आहे, लांब जायलाच नको. तिप्पट आले की तुम्हाला 6 पट लगेच, 6 अक्षर लगेच वाचतात ना, की नाही वाचत. यासाठी छोटे छोटे म्हणजे सावकाश एकदम. क ती ट धी की ट क त ग ती ग न. असं तुम्ही टाळी पकडून पुन्हा पुन्हा वारंवार करत राहा. सायकल करा त्याची. ती झाल्यानंतर आता याची दुप्पट कशी करायची, नाही झाली तरी चालेल दुप्पट. तुम्ही 10च्या स्पीडने चालताय ना, 11चा करा, त्यानंतर 12चा करा. असं करत करत पुढे जा, तुमचे ॲटोमॅटिक दुप्पट चौपट त्यामध्ये निघते. सावकाश सावकाश केल्यानंतर बोलांची निकास, स्पष्टता, शुद्ध. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे जे तुम्ही रियाज करता ते मुक्याने करू नका. मी मनातल्या मनात म्हणतोय, उपयोगाचं नाही आहे. काही बंदिशी अशा असतात ते बोलल्यानंतरच समजतात. म्हणजे त्या बंदिशीमधून तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करायचं असतं, सांगायचं असतं. ही बंदिश अशी, आमच्या गुरुजींनी बऱ्याचशा अशा बंदिशी मला वाटतं कार्यक्रमाला शिकवलेल्या आहेत. सिंहावलोकन, झुला कळणार कधी, सिंहावलोकन, सिंह कसा येतो त्या शिकवलाय त्याने. मग ते तुम्ही जेव्हा बोलणार कोणत्या बोलावरती, धा धा पण सगळे धा, आता धा धा स्टेप आहे. मग ते एवढं कळतं सिंहाचं. आता मी यामध्ये वाजवलेला सिंहाचा कोणता होता, झडप घालणारा कोणता होता, पळणा पाठला करणारा कोणता होता आणि बघणारा कोणता होता. त्यामुळे तोंडाने त्या बंदिशीचं पहिलं पडल ती लयबद्ध करा. खरोखरच तुमचं वाद्य म्हणा, तुमची साथ संगत, ही साथ संगत पण म्हणजे व्यवस्थितरित्या कुठेही अडथळा न येता होऊ शकते. कारण तोंडात बोल असं 100% ज्याच्या तोंडात बोल आहे तो कधीच चुकत नाही, बिंदास वाजवतो. आता आमच्या तोंडात बोल आहे पण वाजवतो, आम्ही रियाज करून आलेलोच नाही आहे मुळात. सर फक्त बोलले की तुम्हाला जाऊन तिकडे मार्गदर्शन आहे. म्हटलं काय करणार आम्ही मार्गदर्शन, चला. पण गुरुची आज्ञा, जे सुचेल, जे गुरुजींनी दिलेलं आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. स्वतःकडनं काहीच नाही. पण विना उगाचही म्हणजे काय म्हणतात, कोणाची निवड होत नाही. मला वाटतं आमच्या गुरुजींचे वटवृक्ष म्हणजे मोठं जे भरपूर विद्यार्थी आहे, पण त्यामधून ते निवडकच विद्यार्थी का निवडतात तर त्यांना माहिती असतं सातत्य कोणाचं आहे. तसे तुम्हाला चांगले गुरु लाभलेले आहेत. सात संगतीचे प्रकार 2 आहेत. 2 का अनंत होते, आपण चांगले ते पहिले 2च घेऊ. इथे करणार ती तुम्ही सात संगत आणि आपले मित्र म्हणा किंवा गुरुजी म्हणा यांच्याशी करणारी सात संगत. पण गुरुजींसोबत जर तुम्ही कायमस्वरूपी जर साथ संगत केली तर तुमचं भजनी साथ संगत असू दे, वारकरी संप्रदाय साथ संगत असू दे, शास्त्रीय साथ संगत असू दे, तुम्ही बिनधास्त तुमच्या गुरु पाठीशी असतो आणि बिनधास्तरित्या तुमचं सादरीकरण होतं. असं थोडं थोडं एक एक विषय टप्पा घेत घेत आपण पुढे चालू. त्यानंतर थोडंसं
साथसंगत आता हा विषय आला आहे, मग इथून हा विषय जरा आमचे भजनी साथसंगत कशी काय त्याच्यावरती आपण चर्चा करून सांगतील. त्यानंतर तुम्हाला काय विचारायचं असेल ते अधूनमधून एखादं विचारलं तरी चालेल, प्रयत्न करू योग्य उत्तर देण्याचं. बघा आता यामध्ये साथसंगत, मगाशी आम्ही साथसंगत केली अभंग, ही भजनी स्वरूपाची होती. थोडीशी आमची वाजवताना आक्रमकता पण होते, पण पक्वात वाजवताना गायनापेक्षा उंच असू नये. इथे काय होतं, आपण थोडंसं कसं असतं माहिती आहे, इथे श्रेष्ठत्व दाखवायला जातात कलाकार. आमचं पण केव्हा होतं तसं, नाही असं नाही, पण बंदिशवरती जर प्रभुत्व असेल तर केलं तर त्याचं पण थोडंसं लक्ष द्यायचं. पण आता साथसंगतीमध्ये बघा, आपलं वारकरी संप्रदायामध्ये जय जय रामकृष्ण हरी कसं गायलं जातं, त्याच्यानंतर शास्त्रीय तेच जय जय रामकृष्ण हरी शास्त्रीयमध्ये, आणि भजनामध्ये कसं होतं, आणि यांना कोणते तालाचे ठेके वाजतात. इथे तुम्हाला कदाचित माहिती असतील, आणि आता मस्तपैकी गुरुजींच्या जवळ तुमचं पुस्तक दिलेलं आहे, नक्की शिकवतील. हां, सांगायचं म्हणजे असं आहे की सर्वांनी ज्या विद्यालयाच्या जेवढ्या परीक्षा असतील तेवढं देण्याचा प्रयत्न करा, कारण गुरु हा आपल्याला 25% देत असतो, 75% आपल्याला तयार करायचे असतात. हे आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे. आमचे अजून किती झाले ते पूर्ण काय सांगू नाही गुरुजींनी, पण आमचा प्रयत्न, आमची वाटचाल चालू आहे. तसंच तुम्ही वाटचाल चालू ठेवा. ऐकून माणूस 25% शिकतो. गुरुजींचे 25, ऐकून 25, तुम्ही तयार करणार ते 75 झाले, आता राहिले 25. तर समाजामध्ये किंवा आपण जिकडे तिकडे फिरतो तिथून जे काय आम्हाला मिळतं ते 25% असे अनुभव मिळतात. असे मिळून 100% आपले तयार होतात. आता एकच जय जय रामकृष्ण हरी 3 तालात त्याची कशी कशी मांडली, त्यावेळी जागा तशीच असते, तेच वाजलं पाहिजे. ते एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आत्महत्तर सरांनी म्हटल्याप्रमाणे 3 तालात भजन आपण जे सादर करतो तेच भजन आपण विलंबित घुमाळीतही कसं म्हणू शकतो याचं पण प्रत्यक्ष काम करून दाखवू. प्रथमतः 3 तालमध्ये भजन आपण सादर करू. जय जय राम कृष्ण हरी
घुमाळीत कसं वाजेल ते बघा. जरा घेऊ आवाज. आता जो राग मी गायला होता हा यमन होता. आणि तेच जर मी तुम्हाला परत ऐकवलं तर तुम्ही मला त्याच रागात होत आहे. म्हणून राग मी चेंज करून तेच जय राग मी मधुकांसमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतो. जय जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम राम कृष्ण हरी. सागर जय जय राम कृष्ण आणि सागर निघा सागे बाबा सागर
साथसंगत या प्रकारामध्ये आता हे 2 प्रकार झाले. साथसंगतीमध्ये आपण गायनाची साथसंगत करतो ही वेगळी, नृत्याची साथसंगत करतो ही वेगळी, वादनाबरोबर प्रत्यक्षात साथसंगत करणं म्हणजे लहरा असेल, मग पखवाज असेल, पखवाज तबला असेल, पखवाज तबला ढोलकी असेल, अनेक प्रकार असते ते, म्हणजे जी वाद्य आहेत ती म्हणजे प्रत्येकाबरोबर साथसंगत करताना आपल्या वादनाचा त्रास किंवा अडथळा दुसऱ्या वाद्याला होता कामा नये. जेणेकरून 2 वाद्य जर वाजत असतील, समोर आपल्या 2 वाद्य वाजत असतील तर दोन्हींचा नाद एक होऊन एक ब्रह्मनाद तयार झाला पाहिजे याची काळजी घ्यावी. जेणेकरून त्या वादकाला कुठल्याही प्रकार म्हणजे त्याला जे सादर करायचं आहे ते त्याचं सादरीकरण झालं पाहिजे, आपली सुद्धा मदत त्याला झाली पाहिजे. असं सादरीकरण म्हणजे त्याला साथ आणि संगत म्हणजे त्याच्या संगत आपण गेलं पाहिजे. आता ही साथसंगत करताना सुद्धा एक मुख्यत्व लक्षात ठेवायचं की पखवाज हा खुला बाज आहे, पण प्रत्येक वेळी आपल्याला साऊंड असतो किंवा नसतो. हे ज्या त्या तिथे कार्यक्रमाला सादर करण्यासाठी जाऊ किंवा भजन आता चतुर्थीला काय सगळीकडे साऊंड नसतो, पण ही साथसंगत करताना सुद्धा एवढी काळजी घ्यायची. कारण गायक मंडळी जे असतात सगळ्यांचाच आवाज काही पहाडी नसतो, काही गायकांचा आवाज हा संथ असतो, काही गायकांचा असा पहाडी आवाज असतो. मग या ठिकाणी सुद्धा 2 बाज आपल्याला वापरता आले पाहिजे. समजा पहाडी आवाजाचा बोवा आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही मोकळ्या हाताने म्हणजे खुला बाज हा वाजवला तरी चालतो, पण एखादा बोवा कातोय त्याचा आवाज पेटीच्या बाहेर थोडाफार येतोय, तिथे जर आपण आक्रमक होऊन वाजवलं किंवा खुला बाज पूर्णपणे वापरलो तर त्या गायकाचं गाणं हे श्रोत्यांपर्यंत जाणार नाही किंवा आपल्या या टीमपर्यंत जाणार नाही. निदान कोरसला तरी त्याचे शब्द ऐकायला आले पाहिजे तर ते पुढचं गाणं पकडणार आहे. म्हणून ही काळजी प्रत्येक कलाकाराने घ्यावी, कारण ही साथसंगत करायची आहे म्हणजे त्या किंवा मंडळाच्या मागे किंवा त्या गायकाच्या मागे साडेसाती नाही लावायची आहे आपल्यापुढे. म्हणून साथसंगत करताना जेणेकरून श्रोत्यांना आनंद मिळेल आणि आपल्या बरोबरचे सहकलाकार जे आहेत त्यांना आपली मदत होईल अशी साथसंगत असावी. कारण प्रत्येक क्षेत्र आहे जे या प्रत्येक क्षेत्राचा जो म्हणजे जे बोल वाजले की त्या क्षेत्राची जाणीव होते. समजा आपण कीर्तने धुमाळे वाजवतो, मग त्या ठिकाणी कीर्तनाचा आभास निर्माण होतो. समजा आपण वाजवतो या ठिकाणी कीर्तन सुरू झाल्यासारखं जय जय राम जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे. आता समजा या ठिकाणी समजा वारकरी संप्रदाय असेल, त्या वारकरी संप्रदायामध्ये ते बोल वाजले की त्या वारकरी संप्रदाय उभा राहिला किंवा त्यांचं त्या ठिकाणी हरिपाठ म्हणा त्यांचं भजन म्हणा चालू झालं त्याचा भास होतो. म्हणजे प्रत्येक संगीत प्रकार आहे त्या प्रत्येक संगीत प्रकारासाठी एक विशिष्ट लय आपल्या संप्रदायाने राखून ठेवली. त्या लयीचे आपण उपासक आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. कारण सगळ्या ठिकाणी आपल्याला भजन वाजवायचं नाही, कुठे मैफलीचं गाणं वाजवायचं आहे, मला कुठेतरी नमन, इकडे नमन चालतं ना, हां नमन जाखडी वगैरे. तुम्ही जाखडीच्या ठिकाणी गेल्यात आणि पकवास सुरू करायला लागलात तर कसं वाटेल. ज्या गावी आपण जाणार आहोत ना त्या गावचे धोन तिथे वाजवलं पाहिजे. आम्हाला खूप येतं पण तिथे आम्हाला साधं एखादं गाणं त्यांच्या पद्धतीत वाजवता नाही आलं तर आपण मोठे कलाकार असून उपयोग करतो. म्हणून साथसंगत करताना आपण कुठल्या क्षेत्रात आहोत किंवा कुठल्या तो बाज कुठला आहे
त्याची थोडीफार तरी जाणीव असणं, यासाठी मुळात आपण सगळ्या प्रकारचं संगीत ऐकलं पाहिजे, सगळ्या प्रकारचं. कारण संगीत हे विषय जो असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त ऐकाल, तो श्रवण कराल, तेवढा तुम्हाला तो जास्त समजतो. तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. ऐकण्यासाठी काय आपल्याकडे वेळ असतो, काम करता करता कानात हेडफोन घातले तरी वेगवेगळे संगीत ऐकू शकतो, पण आपल्याला बराच वेळ त्या रील्समध्येच जातो 2 मिनिटं असण्यासाठी, ज्याचा उपयोग आपल्याला काही नसतो, फक्त 1-2 मिनिटं एवढंच. पण एखादं संगीत ऐकलं, समजा एखादं वादक तुम्ही आहात, तर एखाद्या कलाकाराने लगी वाजवली, उठाण वाजवलं, एखाद्या ठेक्याचा प्रकार वाजवला, तो जर तुम्ही सातत्याने 10 वेळा ऐकला आणि अचानक तुमच्या समजा तो आठवणीत आला सादरीकरण करताना, आणि तो जर तुम्ही भजनात वाजवला, त्याचा आनंद तुम्हालाच आहे. मी काहीतरी आज नवीन केलं, स्वतः आधी काहीतरी नवीन करण्याची वृत्ती प्रत्येकाची ठेवावी, प्रत्येकानेच ठेवावी. आज मी वाजवलंय ना, ठीक आहे, उद्या यात मी थोडा बदल करून काहीतरी नक्की नवीन सादर केलं, परवा त्याच्यापेक्षा काहीतरी नक्की सादर केलं. जे दिले तेच दिवसभर वाजवलं किंवा सारखं सारखं तेच वाजवलं, तर आपल्या बरोबरचे सुद्धा कंटाळतात ऐकू. अरे मला काय तेच वाजवते, जरा काहीतरी वेगळं वाजवतं, म्हणजे सांगतात ना प्रत्येक. कालचं भजन बरं होतं, आज जरा ते एटीमच झालं, असं नको व्हायला. म्हणून सादरीकरणामध्ये आपला नवीन काहीतरी तयार करण्याची वृत्ती प्रत्येकाने कायम ठेवावी. आता एक सांप्रदायिक रामकृष्ण हरी तो आपण घेऊ. अजून काही विद्यार्थ्यांची शंका असतील तर विचारा. गायकांमधून जरी काही शंका असेल विचारला तरी चालेल. याने अक्षर सांगितले की धात्रक धिकीट. त्र म्हणजे तिथं फास्ट वाजवायचं, त्र म्हणायचं आणि तिथं ही 2 अक्षर वाजवायची. त्र झाला, 2 बोटांनी पुन्हा क झाला की त्यानंतर 1 बोट धी. मग असे सरांनी सांगितल्याप्रमाणे धी कीट म्हणायचं, धी तिथं वाजवायचं. एका शब्दाचा रियाज केला तर अक्षर सहज हातात बसतो. तुम्ही पूर्ण रचना समजा एकदा त्याच्यात धात्रक असेल, बाकी तिचे बोल वेगळे असतील, सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाजवलं मग धात्रक बसणार कसं तुम्ही विचारता. मग तो जो आपल्याला त्रास देतोय बोल त्याला पहिल्यांदा ताब्यात घ्यायचं, त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचं. प्रॅक्टिस एवढी असावी की सहज जरी आपण तोंडाने अक्षर बोललो ते अक्षर त्या स्पीडमध्ये आपल्या हातात आलं पाहिजे. सहज हातवारे किंवा हाताचे वेडेवाकडे जाळे करून येता कामा नाही. ताकद लावायचीच नाही मुळात. आपल्या हातातून जे वजन आहे आपलं वजन त्या शेवटच्या वेळापर्यंत आलं पाहिजे, एवढी प्रॅक्टिस हवी. ताकद लावून वाजवण्याची काही गरज नाही. ताकद लावल्यामुळे काय होतं, पकवाज आपला थोडासा असा रागीट बोलतो. म्हणून प्रेमपूर्वक त्याला वाजवावं.
हाताचं वजन आलंच पाहिजे, कारण हा पक्वाचा प्राण तो 10 वाजल्यानंतर नाद निर्मिती होते. कारण ब्रह्म आणि माया, हे ब्रह्म आहे ही माया आहे, हे दोन्ही एकत्र आल्याशिवाय 10ची निर्मिती होणार. या विश्वाची निर्मिती तशी आहे. कारण पक्वास याची उत्पत्ती जशी आहे की परमेश्वराने त्याची उत्पत्ती केली आहे, ती अंतर्गत तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. पण या पक्वाजाचे एक फायदा तुम्हाला सांगतो की जो वादक आहे, वादक जो सातत्याने म्हणजे या क्षेत्रामध्ये ज्याने मृदुंगाचार्य, पंडित अशा वेगवेगळ्या महान पदव्या आपल्या तपश्चर्येने मिळवले, ज्यांचं मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थी आला होता त्याने ऐकलं, आमचे गुरुजी अशोक महाराज पंचाळ आळंदीचे, म्हणजे एवढी श्रद्धा, म्हणजे आम्ही त्यांचा घेतलेला अनुभव, मी आणि त्यातून त्यांच्याकडे जायचं शिकायला. म्हणजे सुरुवातीला साधी ओळख होती आमची, नंतर मग परीक्षेला आले त्यावेळी आमच्या सरांनीच आम्हाला सांगितलं, ज्यावेळी गुरु आज्ञा झाली त्यावेळीच आम्ही त्यांच्याकडे शिकायला गेलो. इतरांसारखं नाही इकडे आवडलं म्हणून तिकडे गेलो, तिकडून आवडलं नाही म्हणून इकडे आलो, असं नाही. ज्यावेळी गुरुजींनी आम्हाला आज्ञा केली म्हणजे विसरत झाल्यानंतर 4-5 वर्षानंतर की आता थोडंसं मार्गदर्शन तुम्ही महाराजांकडे घ्या, म्हटलं आम्ही अगोदरच सांगितले तुम्ही त्यांना फोन करून सांगा तुमचे विद्यार्थी 2 पाठवते, आम्ही डायरेक्ट नाही गेलो. मग त्या तिथे जाऊन आम्हाला एक म्हणजे आश्चर्याची अशी गोष्ट वाटली. म्हणजे त्या विद्यार्थ्यांशी आम्ही 2-2 दिवस तिथे राहायचो, तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलायचो, म्हणजे महाराजांच्या जीवन परिचय कसा आहे, काय आहे. त्या महाराजांचा हा हात, उजवा हात हा दुसऱ्या व्यक्तीचा लावलेला होता. आम्हाला ते नवल वाटलं म्हणून विचारलं त्यांना, ती नेमकी स्टोरी काय. तर महाराजांचा ॲक्सिडेंट झालेला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा हात पूर्णपणे कट झालेला आणि ह्या बाहेरच्या चामडीवर फक्त असा लोंबकळत होता. आणि काय परमेश्वराची त्या माऊलींची इच्छा असेल काय माहिती नाही, त्या ठिकाणी एक सद्ग्रस्ताचा हातच कापण्यात आला होता काही कारणास्तव, आणि त्या व्यक्तीचा हात डॉक्टरांनी अथक परिश्रमानंतर महाराजांना तो जॉईंट केला. म्हणजे त्यांचा एक हात थोडा मोठा आहे, एक हात थोडा छोटा आहे, पण त्यांची श्रद्धा असेल म्हणजे त्या परमेश्वराप्रती त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते त्या परमेश्वराच्या चरणी एवढं रुजू झाले की आजही अगदी वाऱ्याच्या स्पीडने तो हात त्यांचा चालतो. म्हणजे त्या पक्वादावर त्यांची श्रद्धा, म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे विज्ञान जोडू शकतं. आता आपण ॲक्सिडेंट झालेले वगैरे केसेस बघतो, जॉईंट झालेले फक्त ते काठी गेली लगडत वगैरे असे चालतात, पण हा हात त्यांचा पूर्णपणे एकही अक्षर कुठलंही मिस होत नाही, सगळीच्या सगळी अक्षर वाचून. आम्ही एवढे तंदुरुस्त असून काही अक्षर आम्हाला अजून भेटत नाही. म्हणजे परमेश्वराची कृपा या पक्वाजामुळे त्यांच्यावर झाली, कारण त्यांनी आयुष्यभर या पक्वाजाची सेवा केली. आज आळंदीतले जेवढे दिग्गज कलाकार आहेत, जेवढी मोठी ख्यातनाम नावं आहेत, ते सर्व महाराजांच्या हाताखाली 5-5, 6-6 वर्ष शिकून गेलेले विद्यार्थी आज बाहेरगावी जे आहेत, म्हणजे मुंबई, पुणे या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी आहेत, मोठी जी नावं आहेत. म्हणजे अजूनही आम्ही महाराजांना विचारलं, अमुक हां आपल्याकडे गेला 5 वर्ष शिकून, दुसरीकडचा विचारलं हां आपल्याकडे गेला 5 वर्ष शिकून, 4 वर्ष शिकून गेला. म्हणजे आमचं भाग्य की आम्ही अशा गुरुजींच्या छत्रछायेखाली थोडंफार का होईना शिकलो. जास्त वेळ शिकता आलं नाही, कारण आम्हाला प्रवास खूप व्हायचा आणि मला प्रवास जमत नसल्यामुळे माझ्यामुळे त्यांचंही कॅन्सल झालं, असा झाला. आणि त्या पक्वाजाची त्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं की या पक्वाजाची सेवा केली की जे अंगातले विकार आहेत, जे विकार आहेत त्या विकारांचा नाश होण्याचं काम या पक्वाजाच्या सेवेतून होतं. कारण हा पक्वाज म्हणजे काही साधं गणित नाही, परमेश्वराचा अंश असलेला, परमेश्वर याला शास्त्राची जोड आहे. ब्रह्म आणि माया, हे ब्रह्म ही माया या दोघींचा संगम होऊन हे विश्व चालतं. ती ब्रह्म आणि माया याला बघा तुम्ही, सुरुवातीला गणेश घाट असतो, नाव कोणाचं आलं गणेश, घर त्याला 16 असतं, 14 विद्या 64 कलाचा अधिपती, त्या 64 घराची पुढे आपण त्याला लावतो आहे ना. याचं आता एक थोडंसं म्हणजे गुरुजींनी सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो की पक्वाज हा कसा असावा आणि त्याचं मोजमाप कसं असावं. पक्वाज याची सही पुढी ही म्हणजे शास्त्रीय पक्वाज सांगतो. आता तुम्हाला तुमच्या सोयीनुसार करावं असं स्केल काही केल्यानंतर वरती असतात, त्यांना
जमत नाही. 7 इंच त्याचं शाही तोंड असावं, 9 इंच त्याचा धुमा असावा. जो डेरा आहे तो धुमापोळीपासून 9 इंचावर असावा. अधिक या पकवाजाची लांबी ही 23 इंच असावी. कारण या पकवाजाचे शास्त्रीय दृष्टीने जर विचार केला, शास्त्रीय आध्यात्मिक दृष्टी आणि शास्त्रीय दृष्टी, त्या अध्यात्मामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की 9च धुमा का असावा. तर 9 ही संख्या स्थिर आहे. कारण 9चा पाडा तुम्ही म्हणा, 9 1 9, 9 2 18, 18 म्हणजे 8 आणि 1 9, 9 3 27, 7 आणि 2 9. करा पुढचा विषय 9. कारण त्याला ते शास्त्राचा जोड आहे. 9 हा आकडा शुभ मानला जातो पकवाजाच्या दृष्टीने, म्हणून तो 9 इंच धुमा, 9 इंचावरच त्याचा डेरा असावा. आणि डेऱ्याची जी गोलाई आहे ती 36 असावी. कारण 6 आणि 3 9. आध्यात्मिक दृष्टीने या गोष्टीचा खूप, कारण आपल्यापर्यंत काही गोष्टी आपण फक्त पकवाज घेतला आहे, चांगला वाचतोय, चांगला दिसतोय, चांगला प्रकारे साजरी करतो एवढंच आपण म्हणतो. पण या पकवाजामध्ये एक अध्यात्म आहे, शास्त्र आहे. मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांनी याबद्दल खूप वेगवेगळे विचार आपले मांडलेले आहेत, चांगले चांगले विचार मांडलेले आहेत. प्रत्येकाने आता उलट काही गोष्टी सोप्या झाल्या की आपण यूट्यूबवर एखादी गोष्ट टाकली, पकवाज माहिती असेल किंवा संगीतविषयी माहिती, कुठल्याही गोष्टीची माहिती विचारली तर त्याचं चांगलं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. कारण उगाच कुठल्या तरी रील्स बघत नेट खर्च आणि वेळही खर्च, त्यापेक्षा या गोष्टी केल्या तर आयुष्यात 2 शब्द जरी तुमच्या लक्षात राहिले तर भविष्यासाठी त्याचा खूप मोलाचा उपयोग होतो. आणि पाठांतर, सत्संगात आता सत्संगत करत असताना तुमचं जर पाठ असेल तर तुम्ही सत्संगत करणार. नाहीतर बुवाने अचानक तुमचं आता भजन आहे, बुवाने सांगितलं का आजचा 3 तास नको, आज जरा चप्पल घेऊया, तुम्ही सांगणार का मी घरी जाऊन वही घेऊन येतो, वही जाईल माझा. यासाठी पाठांतर पाहिजे. पाठांतर करण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही एखाद्या गावी गेलात, अचानक कुठल्या तरी एखाद्या गावी गेलात, त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला ते आदरयुक्त त्यांनी एक कलाकार म्हणून कोणीतरी बोलवलं. तिथे जाऊन समजा त्या वादकाने अचानक सांगितलं की मी जब्बारमध्ये गाणं म्हणणार आहे, तुम्ही सांगणार का माझी वही नाही. त्या ठिकाणी तुमचा अपमान असतो, तुमच्या गुरुचा अपमान असतो. त्या ठिकाणी तुम्ही त्यांनी तुम्हाला बोलवलं एवढ्या मान सन्मानाने, मग त्यांच्या सन्मानाला तुम्ही झुकणार असं त्याचा अर्थ होतो. म्हणून पाठांतर महत्त्वाचे. कारण ही विद्या अशी आहे ती तुमच्याकडनंच सादर होणार, ती दुसरा चोरू शकत नाही. कारण तुम्ही एखादा बोल वाजवणार, त्या बोलावर जे तुमचं प्रेम आहे तेच बाहेर प्रकट होणार. आणि ते प्रकट झालेले, कारण बघा तुम्ही एखाद्या वादकाचा किंवा एखाद्या गायकाचं एकच गाणं त्याच्यात तोडून ऐकायला बरं वाटतं. एखादं गाणं बघा तुम्ही, ते गाणं 100 जणांनी म्हणू दे पण ऐकायला गोड वाटत नाही, पण ते त्याच व्यक्तीच्या तोंडून गोड वाटतं. मग साऊंड असू देत नसू देत काही फरक पडत नाही. तसंच आहे, एखाद्या वादकाने एखादी रचना वाजवली किंवा एखादी लगी वाजवली किंवा काय वाजवली तर ती त्याच्या हातूनच गोड वाटते. आम्ही दिवस रात्र जरी ती वाजवली तरी त्याला काही किंमत नाही. म्हणून आपली ओळख आपल्या वाद्यातून कशी करायची हे आपल्यावर आहे आणि आपल्या नेहमीच्या सातत्यावर आहे, जेव्हा त्या रियाजावर आहे. आता आपण या संप्रदायाचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आता एक शास्त्रीय वादक, आता शास्त्रीय नाट्यसंगीतातले एक थोडंसं म्हणून दाखवतील. तबला लागेल, पण सध्या तबला आपण इथे लावलेला नाही स्वराला. मी पकवाजावर छोटंसं सादरीकरण करू. आणि नाट्यसंगीतासाठी वादन कसं असावं, शांत असावं, कसं असावं, वाचून असावं, त्या ठिकाणी बंदोबस्त वाजला पाहिजे. पकवाज असल्यामुळे थोडंसं मोकळं वाद्य वाटेल. तबल्यावर वाजवलं, शास्त्रसंगीत हे तबल्यावर वाजवलं जातं जास्तीत जास्त जपतालमध्ये.
विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. मगाशी सांगितल्याप्रमाणे जो बोल आपल्याला त्रास देतो त्याची आपण पाठच सोडायची नाही. जोपर्यंत हे आपलं आहे, मला या स्पीडमध्ये आलं पाहिजे, त्या स्पीडापर्यंत जाईपर्यंत डायरेक्ट मी येणारच नाही स्पीड. तुमचं एक स्पीड 60चं आहे ना, 60चं 65 करायचं, 15 मिनटं वाजवायचं, 65चं 70 करायचं, 15 मिनटं वाजवायचं, हळूहळू स्पीड वाढवत जाईल. ज्या ठिकाणी आपल्याला जे उद्दिष्ट आहे ते तिथपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग सोडायचा नाही. आता हे निरपिटे तक्ता हे एकामागोमाग येणारे अक्षर आहे, त्यामुळे बोटांचा क्रम सुरुवात करतानाच 2 बोटाने झाला पाहिजे. तिथे जर चुकून एक बोट लागलं तर पुढचं सगळं गणित त्याचं बिघडलं. कारण हात आपले ज्यावेळी फ्री होतात त्यावेळी पुढील अक्षर घेण्यासाठी किंवा पुढील आता समजा तक्ता हा शब्द एका बोटावर येतो तिरपिट तक्ता, पण या तिरपिट तक्तामध्ये जो ता नंतर एस आहे त्याचा विचार झाला पाहिजे. कारण ती र ती त त त ता ही 7 अक्षर आहेत, पण आपल्याला ती 8 दाखवायची आहे. तर त्यासाठी तो अवग्रह आहे, पुढचा एस तो महत्त्वाचा आहे. त्या आसमध्ये तो एस आला पाहिजे. वाजवताना त्याचं एक पट, दुप्पट, तिप्पट, चौपट अशी करायची. त्यामुळे सलग निर्माण अगोदर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, कुठलाही बोल हा सलग वाजवायचा. निकास आणि क्रम अचूक पाहिजे. सगळे अक्षर वाजले पाहिजे. दुप्पट झाली म्हणून त्यातलं एखादं अक्षर मी स्वतः क्रमाने प्रत्येक अक्षर ते वाजलंच पाहिजे. मग या ठिकाणी समजा आपल्याला वाजवायला प्रॅक्टिस करायला पाहिजे, मग पुढे त्याच्यात 2 अक्षर ऍड करायचे. आता समजा याच्यातील गोडवा वाढवायचा असेल तर क ची संख्या वाढवायची. बोलतोच आहे, फक्त क ची संख्या वाढली. क ची संख्या वाढली त्यामुळे म्हणजे वाद्य गोड करताना वाद्यातील आकर्षकपणा वाढवायचा असेल तर अक्षरांवर जे वजन आपण देतो ते महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आपण एक भजनी ठिकाण करू जे सर्वांच्या ओळखीचं. आता समजा हा बोल आहे, यातले धीन जे तुम्ही लवेचं नाही वाजवले तर ते संगीत वेगळं करू. वेगळं झालं. मग यात गोडवा निर्माण करण्यासाठी या धा आणि धीन यातील जो फरक आहे, धा चाटीवर धीन दवे. आता याच्यात अजून आपल्याला गोडवा वाढवायचा यातून, तर त्यात एक अक्षर ऍड झालं, त्या टायमिंगमध्ये एक अक्षर ऍड झालं यातला गोडवा वाढला. एक अक्षर वाढलं आपल्याला दारावर येतात ते काही बघितलं नसते वाजवतात ना. काही वेळा तेच होतं, जागा चुकली त्यांची पण जागा चुकते. दारावर जाऊन कोणी अभंग म्हणायचे नसते, ते आपलं पोट भरण्यासाठी म्हणतात, पण परमेश्वराचं नामस्मरण असं कुठेही करता येत नाही आणि पैशासाठी ते करता येत नाही. म्हणून
अक्षरांची जागा मी मला सांगितल्याप्रमाणे अचूक आहे का तपासायचो, कारण त्याची जागा, कारण बऱ्याच वेळा म्हणजे बरेच विद्यार्थी असं ता वाजवतात त्याच जागेवर किट वाजवतात, त्याच जागेवर दिन वाजवतात. ताची जागा शाईच्या किनारीवर आहे, बरोबर, किटाची जागा शाईच्या मधोमध आहे आणि दिन त्याच्यात जरा पुढे आहे. हे तीनही जागा व्यवस्थित जर झाल्या ना तर तुमच्या वादनातील गोडवा हा कमी होतो. एकाच जागेवर अक्षर तिन्ही वाजवले ता तीन, पण त्याच्या जागेवर जे अक्षर वाजवलं त्याचा बरोबर. म्हणून जे आपण वाजवतो ते बरोबर आहे, अचूक आहे आणि शुद्ध आहे. त्याचा पहिल्यांदा आपणच विचार करायचा, दुसऱ्याला नंतर विचारायचं. पण आपल्या वाद्याचा आनंद आपणाला स्वतःला घेता आला पाहिजे. आपल्या स्वतःसाठी आधी पहिलं वाजवायचं, ज्यातून आपल्याला आनंद मिळेल. पण एकदा भजनात सात संगत होत असताना प्रत्येक गायक हा एकच नसतो ना, वेगवेगळे असतात. तर त्यांची संगीत देखील वेगळं आणि गायन देखील वेगळं असतं. तर ते आपण एक गाणं ऐकलेलं देखील असतं किंवा न ऐकलेलं देखील असतं. तर न ऐकलेलं गाणं देखील आपल्याला सात संगत कशी देते ही मला सांगा. यासाठीच आपला स्वतःचा रियाज हा पढंतीवर असला पाहिजे. समजा आता आपण एखाद्या सात संगत नवीन गायकाकडे गेलो, एका गोवाकडे गेलो, समजा त्यांनी अभंग घेतो म्हणून विचारायचे की हा भजनी निमाळे आहे तर हो भजनी निमाळे आहे. मग त्यांना ते एक आवर्तन म्हणायला लावायचं. एक आवर्तन म्हणा म्हणजे निदान मला कळतं. त्या म्हटल्यानंतर त्याला आपण बीट्स द्यायचे, काय असेल ते त्यांचे काही शब्द असतील त्या बीट्समध्ये ज्यावेळी तुम्ही बरोबर म्हणाल शब्द त्यावेळी त्यात बोल बसणार. कारण की तुमचं जर हे बसले नसेल हा ना हे इथे ना हे ना ते इथे ना हा ते कुठे जाऊ शकत नाही. मुळात काय आहे, तुम्ही त्या गाण्याची सम पकडणे महत्त्वाचं आहे. नवीन गाणं असेल असू दे काही फरक पडत नाही, कारण वाद्य हे आपलं आहे 1 4 8 16 या क्रमातच चालतं, त्याच्यात बदल काही होत नाही. फार फार तर आपण त्यात काहीतरी नवीन काहीतरी ॲड करतो, काहीतरी वेगळं वाजवतो त्यातील आकर्षकपणा वाढवण्यासाठी. पण मूळ त्याचा जो रिदम आहे, कारण तुम्ही इथे गाणं सुरू केलं की शेवटच्या टोकापर्यंत जो प्रेक्षक बसलेला असतो तो तुमचे बोल मजत नाही, त्याला फक्त सम लागतो. ती आपण देण्याचं काम करायचं. म्हणून गाणं नवीन असेल तर त्या गाण्याचे जे शब्द आहेत त्या रिदममध्ये अगोदर बसतात त्या पाहिजे बघायचे. समजा काही गाणी अशी फसवी असतात की आपल्याला तो शब्द वाटतो इथे सम आहे आणि पकडायला गेलो की चुकायला होतं. म्हणून अशी जी गाणी आहेत त्यांचं ध्रुवपद अगोदर ऐकायचं, आणि त्यानंतर त्याचे जे मूळ ज्या ठिकाणी गाणं सुरू होतं ते ऐकल्यानंतर आपल्याला परफेक्ट सम मिळते. पण त्यासाठी अगोदर रिदमवर आपण म्हणून बघायचं, ते शब्द बसले पाहिजे, असा रियाज करायचा. आणि मुळात आपली लय पक्की पाहिजे. आपण धा नाते इथे ना कधी नाते इथे ना कधी एक वर्तन वाजवलं, दुसरं त्याच लईमध्ये पाहिजे. आपलं समजा पहिला वर्तन नाही धा नाते इथे ना कधी नाते इथे ना कधी, दुसरा वर्तन धा नाते इथे ना कधी, तू पण तळ्यात तो पण मळ्यात. म्हणून आपली लय पक्की पाहिजे. आपण कमीत कमी 1 मिनिट तरी एका लईमध्ये स्थिर राहिलं पाहिजे. समजा आपली धा नाते इथे ना कधी नाते इथे ना कधी धा नाते इथे ना कधी 1 मिनिट आपली लय पक्की राहिली. 1 मिनिटात तुम्ही कमी होता का म्हणजे जास्त होता का म्हणजे हीच लय थोडी वाढवायची. धा नाते इथे ना कधी नाते इथे ना कधी धा नाते ही परत 1 मिनिट कमी नाही व्हायचं जास्त नाही. असं तुम्ही प्रॅक्टिस करून बघितलं तर स्वतःची लय तुम्ही स्वतः पक्की करा. अजून समजलं की अजून काही मुलांना विचारायचं असेल तुला येतं? किती वर्ष आली? उभा राहा. किती वर्ष झाली शिकतोयस? 1 वर्ष झाली. रोज जातोस क्लासला? रोज जातोस? का जातोस? शिकायला जातो. व्हेरी गुड. ताल झाले तुला? किती ताल झाले 1 वर्षामध्ये? 2च. कुठला? त्याच्यासाठी वाटावे पाहिजे. तालाची माहिती, हातावर टाळी, एकपट दुखतो. हा जो विषय आहे ना हा तुम्हाला
परीक्षेमध्ये पास करण्याचा प्रयत्न होतो. घाबरू नको. फक्त तुझी डेअरिंग वाढावी म्हणून उभं केलं बाकी काय नाही. तुम्ही आता परीक्षा देणारे विद्यार्थी आहात, त्यामुळे लक्षात ठेवा, कालाची माहिती एकपट दुप्पट वाजविणे, हातावर टाळी, कालाची एकपट दुप्पट तिप्पट चौपट, हे तुम्ही प्रत्येक दिवशी परीक्षेचा फॉर्म भरला म्हणून करायचं नाही, प्रत्येक दिवशीच करायचं. कारण तुम्हाला सांगतो, म्हणजे आम्ही परीक्षणासाठी जातो त्यावेळी आलेला अनुभव म्हणून सांगतो, किंवा येतो समोरच्या परीक्षेचा अनुभव म्हणून सांगतो. कालाची माहिती तुम्ही अचूक सांगितलं, काय हिंमत आहे त्या परीक्षेमध्ये तुमचे मार्क कमी करायचे. एकपट दुप्पट हातावर तुम्ही अचूक म्हटलं, घालून नाही कमी करू शकेल का? हे जे मार्क आहेत हे तुमचे स्वतःचे मार्क आहेत, तुमच्या तयारीचे. एवढे जरी तुम्ही केला तरी प्रत्येक परीक्षेला तुम्ही काठावर पास होणार. पुढे तुम्हाला तुमच्या रचना वाजवायच्या 2-2 4 तुम्ही पास होता. तुम्ही काय करता, परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेचा अभ्यास घेणार, आणि परीक्षेला तो अभ्यासक्रम घेऊन झाला की महिन्याभर तो परत सुटकेसमध्ये किंवा बॅगमध्ये असणार. आणि परीक्षेचा तारीख कळली प्रॅक्टिकलची की आठवडाभर तुम्ही भूकंपट्टी करायला लागेल. म्हणजे त्यात चाललंय हातात बसत नाही, त्याची माहिती पाठ नाही आणि काय नाही. एक सर्वांनी निश्चय करायचा, मला पुढच्या वर्षी कुठली परीक्षा द्यायची आहे, द्वितीय द्यायची, तृतीय द्यायची किंवा विशाल द्यायची. आत्तापासूनच सुरुवात करायची. सिलेबस आता उपलब्ध आहे, आता पहिल्यासारखं नव्हतं. आमच्या वेळी असं होतं की आम्हाला सिलेबसच नाही मिळायचा, डायरेक्ट परीक्षेला गेल्यानंतर ते प्रश्न विचारले, त्यावेळी मग डोक्याला प्रश्न यायचा. असं पण असतं का, त्यात विचार करून उत्तर द्यावं. आता सिलेबस आहे तुम्हाला, म्हणजे एवढे प्रश्न हा प्रश्न आहे या परीक्षेला, तोच अभ्यास तुम्हाला विचारला जाईल. बरोबर, 10 महिन्यात आपण असा अभ्यास करायचा, या महिन्यात पहिला प्रश्न मी पाठ करणार, पहिला प्रश्न झाला, दुसऱ्या महिन्यात दुसरा प्रश्न पाठ करायचा. पण दुसऱ्या महिन्यात पहिला प्रश्न जर पूर्णपणे आठवत असेल तरच दुसऱ्या प्रश्नाला लागला. तिसऱ्या महिन्यात तसंच करायचं, तिसरा प्रश्न पाठ करायचा, पहिला दुसरा पाठ असेल तर तिसऱ्याला लागला. आणि अशी तुम्ही परीक्षा देऊन बघा, तुम्हाला पाठांतराची गरजच लागणार नाही. किंवा परीक्षा आहे, तुम्ही अचानक जाऊन सुद्धा देऊ शकाल. मी मोठं पण सांगत नाही, गुरुजींची कृपा आहे, त्यांना विचारा. परीक्षा माझी विशारदची होती, कालची भारतीय संगीत कलाकृतीची. आदल्या दिवशी मी 3:30 पर्यंत एका प्रोग्राममध्ये होतो. सकाळी 4:30 वाजता घरी गेलो, 7 वाजता उठलो. मिसेस म्हणाले अभ्यास करणार आणि जाणार भेटायला, आजचं टायमिंग दिली. ते डायरेक्टली परीक्षा दिली. फर्स्ट क्लासमध्ये मी पास झालो. कारण का, पण त्याने अभ्यास त्यावेळी कसा करून घेतला, पाठांतर असेल तर पुढचं घ्या, नाही घेऊ नका. आम्ही त्यावेळी तो नियम पाळला. काही काही जणांचं कसं असतं, आज गेलं ना 2 पानं वहीची लिहूनच पाहिजे, आम्ही खर्च करून येतो, दिवसाला 10 पानं लिहून देतो, काय प्रॉब्लेम नाही. आमच्या गोष्टीने आम्हाला खूप दिलं, ज्यांच्या गोष्टीने त्यांना खूप दिलं, काही फरक पडत नाही. पण तुमच्याकडे पहिलंच पान जर पोरं असेल तर पुढे होणार कसं? घराचा पावा मजबूत पाहिजे. वरती तुम्ही सोन्याच्या भिंती घाला, काय उपयोग नाही त्याला. फाउंडेशन तर पाहिजे ना मजबूत. प्रश्न होता ना काहीतरी गुणदोषामध्ये. हे जे काय सर कडपकर सरांनी जे सांगितलं हे गुणदोषामध्ये. जर तुम्ही ते केलं तर तुमचा गुण आहे, आणि नाही केलं तर तुम्ही समजून जा, मी सांगत नाही. मग एक पारधी सरांचं एक हे होतं, म्हणजे गुण आणि दोषाबद्दल पण थोडीशी चर्चा करा. जे आता तुम्हाला सांगतोय हे सगळे जे काय सांगितलेले आहे हे गुण आहे, आणि त्याच्या विरुद्ध जर असेल कलाकार तर त्याचे ते दोष आहेत, लक्षात घ्या. तर निदान ते आपल्या अंगात असू नये एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. पुढे अजून काही प्रश्न पडत नाही. तो तिकडनं गायनाबद्दल काय जर रागांबद्दल विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि रियाज करताना सर्वांनी एक लक्षात घ्या, आपली जी वाद्य आहे ते स्वरात असणं गरजेचं आहे. रियाज करते भले तुम्हाला येत नसेल, तुम्ही गुरुजींजवळ घेऊन जावा,
गुरुजी माझा पकवाज लावून द्या, योग्य सुरात मिळवून द्या आणि नंतर प्रॅक्टिस करा. काही जण आहे तसं उचलतात ते प्रॅक्टिस करत असतात, नेमकं त्या बोलाची निकास स्पष्टताच नसते त्यामध्ये. ते असू नये, लक्षात घ्या. थोडा त्रास होतो आणि हा सुरुवातीला त्रास आहे आणि एकदा तुम्हाला ते स्वर ज्ञान आलं की तुमचं जर स्वरात पकवत असेल तर तुम्ही ज्यावेळी प्रोग्राम कार्यक्रमाला जाणार किंवा घरी जरी तुम्ही बघतात ना तर तुम्हाला ॲटोमॅटिक समजणार की माझा पकवाज स्वरात नाही आहे, पहिला तो मिळवतो. आणि त्या जो स्वरात असेल ना त्याची रियाज बघा करून प्रत्येक अक्षर स्पष्टता निकास त्याचे स्पष्ट असते. त्यामुळे आणि निवड पण जशी सरांनी सांगितली तशी करा. आता कसं आहे, खरोखर मला त्या पालकांना ना त्यांचे खूप आभार मानावे लागतात की आमच्या वेळी तसं नव्हतं. आम्ही स्वतः काहीतरी काम करायचो आणि गुरुजींजवळ शिकायला जायचो. शनिवार रविवार 10वीत असताना शनिवार रविवार काम करायचो, शनिवारी दाढीच मारायची, कारण फी गाडीचा खर्च सुटलाच पाहिजे. असे 8 वार काहीतरी करून आम्ही ते करत होतो. आता तसं नाही. आता फक्त मुलाने सांगितलं पप्पा किंवा मम्मी मी हे शिकतोय, ती बिचारी काही करता त्याचा आपण विचार करत नाही, पण ते तुम्हाला ती साधना करण्यासाठी ती वस्तू खरेदी कुठूनही आपल्या गुरुजींना सांगणार माझ्या मुलासाठी घेऊन असं करून करतात. त्यावेळी नव्हतं. त्यामुळे भरपूर तुमच्याकडे काय म्हणतात ते साधना करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी पालकांचं मोठं तुमच्या पाठिंबा आहे. एकदा त्या पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता दुपारच्या सत्रात जवळजवळ वेळ, त्यानंतर प्रश्न नसतील तर एक थोडासा लग्गीबाज आपल्यासमोर सादर करतो. या ठिकाणी स्वाती माऊलीने सांगितलं की गुरुद्वारा लग्या वाजून दाखवा, त्यातील काहीतरी वेगळे बनवतो. प्रयत्न करतो, जास्त काही येत नाही मला, एक थोडाफार वाजवण्याचा प्रयत्न करतो. एक आपण एक तुम्हा सर्वांना गतिकथा धिटता गतिकथा अधिकथा झाली आहे ना, खुल्या अंगाने दुष्काळात पडल्यासारखे प्रश्नार्थ चेहरे करून करा. घ्या बघा बाजू गतिटता एस धीटता गतिटता एस धीटता. ओके, याच्यात आता जरा सायकल करा, जरा एक 4 ते 5 वेळा वाजवा. 3, 2, 1 स्टार्ट. गतिटता धीटता 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 गतिटता. थोडं स्पीड करूया. गतिटता धीटता गतिटता धीटता गतिटता धीटता गतिटता. थोडं स्पीड जाळू. गतिटता धीटता साथ संगती करता करता आपण गजराकडे कधी वळतो हे पण त्यामध्ये लक्षात येईल. कोणत्याही रचनेवर प्रभुत्व नसतं. आता सावकाश केल्यामुळे सर्वांना जमलं. असाच रियाज करा. मगाशी तुम्ही सांगला त्या तिरकीट तकता तिटकता कधी घे, जेवढं तुम्हाला ज्यावेळी समाधान वाटेल त्याच वेळी त्याची दुप्पट करा. तोपर्यंत करूच नका, वाजवा. जाऊ दे 1 वर्ष 2 वर्ष म्हणजे आपले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही किस्म प्रकार, यातील काही थोडेसे प्रकार आपण तयार करूया. म्हणजे सांगतो मी, लक्षात ठेवा. समजा हा गतिलता बोल आहे. यात बेसची लगी त्याला जॉईन होते याचा प्रकार. गतिनथा दिनथा गतिनथा दिनथा.
त्याची जागा बदलायची. ता वाजवतो त्या ठिकाणी ना वाजवतो. सुरुवातीची आता याच्यात बदल गती नाटा करायची. त्यांच्या माऊलींच्या वरती लेखी. त्या लेखीचे बोल आहे धान धाता तान धाता. फक्त त्यामध्ये थोडीशी व्हरायटी आणि हातांची ठेवण यावरच ती लेखी वाचते. प्रयत्न करतो. या ठिकाणी मंदारने प्रश्न उपस्थित केला की खुलाबाज आणि बंदबाज हा प्रत्येक वादनात वेगवेगळा आहे. तुम्ही सोलो करत असाल पकवानमध्ये धागितले कदाचित धागितले कधी कधी नाही हे मोकळे बोल आहे. हा खुलाबाज होऊ शकतो. समजा त्यामध्ये बंदबाज वाजवायचा आला जातं तिकडे कथा तिकडे कथा तिकडे कथा कधी गेला हा बंदबाज. समजा तुम्ही लगी वाजवता मग त्यामध्ये तुम्हाला बंदबाजामध्ये तुम्हाला एखाद्या मैफिलीला साथसंगत करायची मग ती धातीन धडा किंवा दहा तिकडे नाती नाता तिकडे नाती समजा आता हेच लगी तुम्हाला मोकळ्या खुल्या बाजमध्ये गावडली वाजतात ती खुल्या बाजामध्ये जातात आणि बंदिस्त ती अक्षर वाचतो यातून नाद निर्मिती होते तो बंदबाज. स्वामी समर्थ माझे आई मसला ठाव द्यावा पाय. स्वामी समर्थ माझे आई मसला ठाव द्यावा पाय. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
प्रभूंच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आम्हाला तुम्ही बोलून तुम्हाला छोटंसं मार्गदर्शन करण्याची संधी आम्हाला दिली. या पकवाजाचे आम्ही सेवक आहोत. त्यामुळे याचा प्रसार आणि प्रचार व्हावा, घरोघरी हा पकवाज जावा. आज जी तरुण पिढी वेगळ्या दिशेला किंवा वेगळ्या वाईट वाटेला जात आहे, त्यापेक्षा आमच्या पकवाजकडे वळतील तर समाजात त्यांचं नाव होईल, त्यांच्या आयुष्याचं भलं होईल, त्यांच्या आईवडिलांचं नाव होईल, त्यांच्या गुरुजनांचं नाव होईल. हा आमचा उद्देश आहे. आणि सर्वांनी याला आपलं दैवत समजून याची पूजा करायची, याची आराधना करायची. कारण एका जुन्या जाणकार व्यक्तीने मला 10-15 वर्षापूर्वी एक शब्द दिलेला. म्हणजे मी असंच एका बुवाकडे भरवायला गेलेलो आणि मला तिथे जायला खर्च आला 200 रुपये आणि बुवाने मला दिले 100 रुपये. मी म्हटलं मला कसं आहे आता जाणार कसा मी घरी. तर त्या एक बुजुर्ग व्यक्ती होती त्यातले, त्यांनी मला सांगितलं ही सेवा म्हणून केलीस तर घरी सुखरूप जाशील आणि पैशासाठी आला असतील तर तुला कोणाकडे तरी हात पसरावे लागतील. म्हटलं मी सेवाच केली. नीट मानू तुझी गाडी सुद्धा बंद पडणार नाही. आणि सांगायचं तात्पर्य मी जवळजवळ माझ्या घरापासून 2 तास लांब रनिंगवर होतो. गाडीत पेट्रोलच नव्हतं. मी घाबरत घरी सुद्धा पोहोचलो. म्हणजे एवढी ताकद या सेवेत आहे. म्हणजे रोज माझीच गाडी मला गॅरंटी असायची की ही जाणार नाही गाडी, पण त्या दिवशी कशी येते त्या परमेश्वरालाच माहिती. या गोष्टीने या क्षेत्रामध्ये तुला पैसा कमी मिळेल पण मान सन्मान आणि जी परमेश्वराची तू भक्ती करतोस त्याचं फळ तुमच्या बदलात नक्की मिळेल. तसं तुम्हा सर्वांचं या परमेश्वराने कल्याण करावं, चांगले तुम्ही कलाकार व्हा भविष्यात, असं आमच्यापेक्षाही तुम्ही मोठं मार्गदर्शन मोठ्या मोठ्या स्टेजवर करावं. तुमच्यातले मोठे कलाकार बघण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना मिळावं. आमच्या गुरुमाऊलींना, आमच्या संदेश माऊलींना तुम्ही मोठे झालेले, तुम्ही मोठ्या स्टेजवर गेलेले पाहायचं आहे. तेव्हा आमचं आता वय संपत आले, आता जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला जे मार्गदर्शन लागेल, जे सहकार्य लागेल ते आम्हा सर्व गुरूंचे तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुमची मेहनत याच्या पाठीशी प्रामाणिक असली पाहिजे. तुम्ही वेळात वेळ काढून हे माझं कामच आहे, हे मीच केलं पाहिजे असं प्रत्येकाने ठरवा. याची सेवा करा. या परमेश्वराची सेवा आहे, या पांडुरंगाची सेवा आहे. ही केलेली सेवा पांडुरंगाच्या चरणी आम्ही रुजू करतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांचे प्रेमाला निरोप घेतो. धन्यवाद.